स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले। मालिका सुरू झाल्यापासून ही मालिका 2.5 वर्ष टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर आहे। या मालिकेतील कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले। या मालिकेतील एक गाजलेले पात्र म्हणजे चैतन्य। चैतन्याची भूमिका अभिनेता चैतन्य सरदेशपांडेने साकारली। चैतन्याबद्दल बोलायचे तर त्याने वयाच्या 4थ्या वर्षापासून नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती। यातूनच पुढे त्याला चित्रपट, मालिका आणि नाटकातून झळकण्याची नामी संधी मिळत गेली। अभिनयासोबत त्याला लेखनाची आवड आहे। यातून त्याने आजपर्यंत रविवार डायरीज, उकळी, माकड, फोबिया, ठसका, विसर्जन, गुगलीफाय, कोण म्हणता येणार नाही यासारख्या 22 एकांकिका आणि नाटके लिहिली आहेत। तसेच दुरुस्त, गेमाडपंथी या वेबसिरीजचे आणि प्यार तूने क्या किया या मालिकेचे लेखन केले। त्याच्या अभिनय कारकिर्दीविषयी बोलायचे तर अभिनेता म्हणून त्याने फ्लेश, मुंबई डायरीज वेबसिरीजमधून त्याने काम केले। नाटक आणि सिनेमाबद्दल बोलायचे तर त्याने रंगीत, जुगाड्या या सिनेमात आणि चाणक्य, गुगलीफाय, धनंजय माने इथेच राहतात का या नाटकामध्ये कामं केलीत। ठरलं तर मग या मालिका सोडून त्यांनी सावित्री ज्योती, अल्टी पल्टी सुंबडीत कल्टी, दुनियादारी, फिल्मी स्टाईल या मालिकांमध्येही कामं केलीत। चैतन्याला अभिनयाचे आणि लेखनाचे बाळकडू त्याच्या घरातूनच मिळाले। चैतन्य हा प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक धनंजय सरदेशपांडे यांचा मुलगा आहे। धनंजय सरदेशपांडे यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांना लहानपणापासूनच नाटकाचं वेड होतं। यातूनच त्यांनी शाळेत असताना अनेक बाल एकांकिकांमध्ये कामं केली। पुढे दिवसा नोकरी करून रात्री ते एकांकिका आणि नाटकं लिहायची। नाटके लिहून त्यांचे दिग्दर्शन आणि त्यात अभिनय या सगळ्या गोष्टी धनंजय देशपांडे करीत। त्यांनी आजपर्यंत प्रतिगांधी, सिद्धराम सोडोकू, पट्टेरी, ठोंबी ठोंबीच गोष्ट, संगीत दहन आख्यान, कातरडोह, आदिंबाच्या बेटावर, जाईच्या कळ्या अशा अनेक बालनाट्यांचे लेखन आणि दिग्दर्शन केले। पुढे त्यांना अनेक मालिका, चित्रपट, नाटके यामध्ये कामं करायची संधी मिळाली। त्यांनी झोंबिवली, तुकाराम, तमाशा लाईव्ह, सलाम, लेत जोशी, बोलबोल राणी, गारुड, पारू या मराठी तसेच मुंचा, अलबेला आलम या हिंदी चित्रपटात काम केले। कट्टीबट्टी, चंद्रविलास, पोस्ट ऑफिस उघडं आहे, राजा राणीची ग जोडी अशा मालिकांमध्ये ते दिसून आले होते। तसेच अथांग, मी पुन्हा येईन, शांतीत क्रांती अशा वेबसिरीजमध्ये ते झळकले आहेत। ते गेली अनेक वर्ष उन्हाळी आणि दिवाळी सुट्टीत बालनाट्य शिबिरे घेतात। त्यातून अनेक कलाकार पुढे आले आहेत। सध्या ते सादर करत असलेले फारच टोचलंय हे एकपात्री नाटक खूप लोकप्रिय झालंय। तसेच ते वाडा चिरेबंदी आणि संगीत दहन आख्यान या नाटकातही काम करतायत। अशा प्रकारे धनंजय सरदेशपांडे आणि चैतन्य सरदेशपांडे या बापलेकाची जोडी नाटक, चित्रपट आणि मालिका या सर्व क्षेत्रात दर्जेदार भूमिका साकारत आपली वेगळी ओळख निर्माण करतायत। लेखक, दिग्दर्शक, अभिवाचक, अभिनेता अशा विविधांगी भूमिका अगदी लीलया निभावत हे कलावंत आपलं कार्य करत आहेत।